7. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला मगाशीच आपण हरेशचा की कशा प्रकारे उमयमानच्या 40+ ची ती खेळी हरेशनं साकारली होती. मॅन ऑफ द मॅच प्रवीण गावड यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार बहाल करायचा आहे. उमयमान गावाची मॅच चालू जाईल त्याला दोन्ही फलंदाजांना बघा बक्षीस लागले. पहिला 3 6 मारले तर 500 रुपये, 6 6 मारले तर 1000 रुपये. निवृत्ती घरात यांची जवळशी लावले तर पहिला चेंडू बघा कोण आहे तर सचिन देवानंद पाटील. 3 6 500 रुपये, 500 रुपये. ATM कार्ड खुल्लं जाईल बघा. किशन पक्कन नुसता खलखल खलखल करायला लागले उमयमानचे. चला तर बघा 1 मिनिट पंच 1 मिनिट. राईट टीम कॅप्टन 12th मॅन. नाही फक्त 12th मॅन बडवा नावं माहिती आहेत पण एक रूल आहे तो मी देतोय. चला प्रवीण गावड सर आपण यायचं आपला मॅन ऑफ द मॅच घ्यायचा आहे. आग्रे कोळी समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी त्यांनी जे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे प्रवीण गावड सरांना. गोलंदाज नितीन गोलंदाज आपल्याला मांगेला सर, जगदीश घरत, भगवान पाटील आपणास विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार बाहेर करायचा आहे. महेश घरत यांच्याकडून कैलासवासी अरेज रामचंद्र घरत यांच्या स्मरणार्थ टी-शर्ट देण्यात आली होती मॅन ऑफ द मॅचची. रूल्स आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हेमू, दुसरं काही नाहीये. तर चला मॅच ऑन. उमयमान संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत मिस्टर सचिन पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला पहिला चेंडू फेस करतोय. सॉफ्ट हँड चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं गेलं. ऑन साईडला सिंगल पूर्ण करतोय. स्वतःचं खातं खोलतोय सचिन आणि आपल्या टीमचं देखील खातं खोललं जातं. एक दिनेश पाटील आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. भरत पाटील कोण विसरणार. भरत पाटील यांची ती खेळी नारंगी खास करून मालवणीचं मैदान आणि ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार भरत पाटीलने घेतला होता लक्षात ठेवा. ऑफ साइडला कट करतोय. क्या बात आहे. चाबुक शॉट भरत पाटलांच्या बॅट मधून मात्र नाहीये. जवळपास चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण, 2 धावा त्या ठिकाणी पुढतो आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 3 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. वॉर्ड स्ट्रोक खेळला गेला. जबरदस्त फटका खेळला गेला. मात्र तितक्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं दिनेश पाटील. 3 धावा नक्कीच मिळतील. नक्कीच दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं. काय माहिती का निवट्या दराला मावऱ्या दराला नक्की जात असेल कारण एपटनशी जाताना कसं पाय घसरतं तसा पाय घसरून त्यांनी चेंडू अडविलाय. झालं एकदम नितेश जबरदस्त झालं होतं असं नाही. जच्या खाजरी जातं जातं त्याने अडविलेली आहे ना. 3 धावा भेटलेल्या ना आपल्याला. धावा संख्या 4. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पहा त्या ठिकाणी लगेचच केला तो संकेत पाटील यांना या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑन साइडवरून ऑफ साइडला आणण्यात येत आहे. उमयमान घरचं मैदान, घरची खेळपट्टी आणि घरच्या खेळपट्टीवर खेळतो. या ब्लॉक हॉलचा चेंडू संकेत पाटीलला चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं होतं. मात्र फेकी देताना थोडंसं हातातून चेंडू निसटला होता संकेत पाटील यांच्या. हरेश घरत यांच्या इनिंग पहा. दिनेश पाटील त्या इनिंग अजूनही मी सांभाळून ठेवलेल्या आहेत. 71 इनिंग हरेश घरतनं आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमध्ये खेळल्या होत्या. त्याच्यामध्ये 405 धावा या हरेश घरत यांच्या खात्यावर आहेत. माफ करा 405 चेंडू हरेश घरतनं खेळले होते. त्याच्यामध्ये 754 धावा या हरेश घरत यांच्या नावावर आहेत. यावेळेस मिस्तान स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला गेला होता. 1 धाव तर नक्कीच मिळेल. आणि एकूण षटकार जर आपण हरेश घरत यांचे पाहिले तर 43. एकूण षटकार 43 ओव्हरऑल पूर्ण आपल्या मास्टर्स करिअरमध्ये. काय होते, काय घडते, काय बिघडते आपल्याला बघा. त्या मॅच मध्ये रंगत आहे, संगत आहे, पंगत आहे. नक्कीच उन्हाचा पारा चढलेला आहे. गोलंदाजी मग सचिन फुलटा चेंडू लाभ करतोय. चेंडू धन 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 करून जातोय. हा पहिला चौकार येतोय सचिन पाटील यांच्या रूपानं वाजवडीचे. धन्यवाद दाजे, धन्यवाद. त्यांचा बापूसनी त्यांना माहीत आहे काय परिस्थिती आहे त्यांच्या वडवली ती डीजेवाल्या ना. आता मॅच चालू आहे बघा. यामध्ये आमच्या टीममध्ये कोणकोणचा बापनी प्रत्येकजण बाप माणूस आहे. मॅचला जबरदस्त मजा येणार आहे. राहीन उमयमान पुढचा चेंडू सचिन. हो वाडा चेंडू अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू खेळायचे सचिन. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात का बघत आहे. नाही एकाच धाव्यावर समाधान मागले सचिन यांनी. आणि पहिलं षटक संपते मग मला वाटतं पहिल्या षटकाखेर धावसंख्या होती ती 11 धावा. बरं 11 धावा फलकावलं. 11 झालं का मला बकरा नक्की आठवते कारण आपल्या आगरी कोळी समाजाने बघा हळदीला जाम महत्व असते ना. हळद असले का बकऱ्याचं मटण असतेच असते. लग्नाला पण बकऱ्याचं मटण असते ना. बकऱ्याला जाम महत्व आहे म्हणून 11 या धावसंख्येला पण जास्त होतं.
माफी तुझी देणार रे, शांत नको बसू काहीतरी थँक्यू हरीश यांचं हे आपण गीत ऐकलं आणि खरोखरच माझ्याकडून डीजे ऑपरेटरला विनंती असेल की हा संपूर्ण मॅच संपेपर्यंत फक्त एकच हरीश आहे आणि हरीश शेवटपर्यंत राहील उमेदमानच्या या क्रिकेटमध्ये. यावेळेस अँगल चुकीचा निवडला गेला, जागा बनवली होती ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर सचिन खेळण्यासाठी आला होता, मध्ये जबरदस्त चेंडू हाताळला गेला. प्रफुल्य हा गोलंदाज समोर आहे. खूप मोठी मॅच आहे कारण हे दोन्ही संघ सध्याच्या घडीला नक्कीच एका रेसमध्ये आहेत, एका रँकवर आहेत. कारण 2 जेतेपद उमेदमान संघांना पटकावलेत तर 2 जेतेपद हे राही संघांना देखील पटकावलेत. त्याच्यामुळे हे दोन्ही खेळाडू संघ जे आहेत ते एका रेसमध्ये खेळत आहेत. धावसंख्या 12. ऑन साईडला चांगला फटका, बॉडीला पूर्णतः टर्न करून यावेळेस चेंडूला खेळलं गेलं. एक धाव तर या ठिकाणी पूर्ण केली, दुसऱ्या साईड शूट होतोय आता नाहीये फक्त सिंगल इथे मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. एका साईडला नीला समंदर तर एका साईडला गुलाबी जर्सी. नक्की नीला समुंदर आणि गुलाबी जर्सी वरून बघा रखरखत्या उन्हात खेळते दोन्ही संघ. आपल्या आगरी कोळी बांधव आणि खरोखर आगरी समाजाच्या या मॅच आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला धन्यवाद द्यायला लागेल कारण त्यांच्या अंतर्गत असलेली उमेदमान मास्टर्स ही स्पर्धा चालू आहे. खरं 23 गावं त्यांजून जोडून ठेवले सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. थांबून खेळतोय इनफिल्डच्या वरून अतिशय सुंदर फटका सचिन पाटील यांच्या बॅट मधून. मात्र त्या ठिकाणी शतरक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय, एक धाव तर वेगाने दुसऱ्यासाठी शूट. सचिन डेंजर झोन मध्ये होता मात्र सुखरूप पोहोचतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात आहे, वेल डन. 2 धावा तरी नक्कीच मिळतील. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 15. उमेदमान जबरदस्त या वर्षीचा परफॉर्मन्स, मागच्या वर्षी देखील जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता उमेदमान टीमनं, हे विसरता कामा नाहीये. नक्कीच आमचे महिला मंडळ कसं गपचूप बसलेलं आहे बघा, जरा त्यांना आता जोश येणार आहे बरं होता. आवाज देखील यायला म्हणजे आवाज यायला पाहिजे. एखादा माईक तिकडे जर अवेलेबल केला तर बरं होईल आमच्या डीजे न. नक्कीच. धावसंख्या 15. आज महिलांचा दिवस. नक्कीच मित्रांनो आपण महिला दिन नक्कीच साजरा केला, मात्र आजचा दिवस देखील महिलांसाठी खूप पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1-2 नक्कीच मिळेल कारण ज्या महिलांना आपण फक्त चूल आणि मूल इतकंच पाहिलं होतं, आज त्या महिला नक्कीच अवकाशामध्ये गेलेल्या आहेत. नक्की आणि अशा महिलांना पहिली शाळा मी म्हणेन उघडून दिली होती सावित्रीबाई फुलेंनी आणि आज त्यांचा स्मृती दिवस आहे. फिरून खेळतायत त्यावेळेस का रिटायरमेंट घेत आहेत बुद्धिमत्तेचा क्रिकेट, कारण क्रिकेटच्या नियमावलीकडे देखील लक्ष देणं गरजेचं आणि यावेळेस त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करताना मिस्टर भरत पाटील. 9 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 9 चेंडूनंतर 50चा खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतोय आणि या ठिकाणी मात्र रिटायरमेंट घेताना मिस्टर भरत. नक्कीच खूप विचार करून निर्णय घेतला त्यांनी आणि घ्यायलाच पाहिजे होतं कारण चांगले खेळाडू अजून मागे आहे. मुकेश सारखा खेळाडू आहे, नागेश आहे अजून खेळायला. आहे रंगबिरंगी बाटलीने चाकण्याला ताटली नक्कीच चालू असेल. जबरदस्त मॅच अमलमान क्रीडा संकुलावर चालू आहे. आमचे सगळे मान्यवर चेंडू लाभ करायचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आलेला परंतु मला वाटतं तिकडे व्यवस्थित चेंडू गेला. चांगली रनिंग द बिटवीन म्हणायला लागेल. जेपी आणि सचिन यांचे 2 धावा फलन पूर्ण केले. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा फलकावा लागले. 19 2 षटकं सगळ्यांनी भरत जाऊ. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या 19. एक खेळाडू बाद पाहिला तर भरत पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. चला या ऐकूया पुन्हा एकदा हरीश घरत यांचं हे सुंदर असं गीत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 19 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्या ठिकाणी गोलंदाजाला पाहतोय मिस्टर कॅप्टन कुल हेमप्रकाश पाटील हे गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि ज्याप्रमाणे उमेदमान संघ खेळतोय म्हणजेच
कालच्या दिवसामध्ये आपण जी दिनेश पाटील धावसंख्या पाहिली त्या तुलनेप्रमाणे थोडासा कमी आहे. तर इथे ज्याप्रमाणे उल्लेख केला, ज्यावेळेस टॉस बॉक्समध्ये आपण मुलाखत घेतली होती त्यावेळेस जे पीने म्हटलं होतं की 60 ते आम्ही जवळपास 65 धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार जर तुम्हाला खेळायचं असेल तर इथून थोडंसं गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे उमेलमान टीमला. तर आता ती वेळ नाही आहे की फर्स्ट अँड सेकंड गिअर म्हणजे ट्रॅफिकमध्ये ज्याप्रमाणे आपण गाडी चालवतोय ती आता वेळ नाही आहे. आता तुम्हाला शूट व्हावं लागेल म्हणजे अहमदाबाद हायवे किंवा नक्कीच बाळासाहेब ठाकरेंचा समृद्धी महामार्ग जो समृद्धी महामार्ग बनवण्यात आलेला आहे त्या महामार्गाच्या दिशेने जावं लागेल. इथे फटका जबरदस्त, मात्र फटका हवेत 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 थोडंसं जगलिंग 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 कॅच होतं, ड्रॉप जगलिंग झालं होतं त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाला, एक जीवनदान, एक संधी आणि जवळपास इथे धावा काढल्या त्या 3. म्हणजे आज उमेदमान संघ खेळणार आहे राही संघाच्या सोबत. कदाचित सकाळी सकाळी जेपीच्या सौभाग्यवतीने जेपीच्या तोंडावर जिभेवर मी म्हणेल दही साखर टाकले असेल, त्या कारणाचा खेळाडू आज नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 22. दिनेश पाटील आमच्या सुमित कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि खरोखर ज्यावेळेस आपला घरचा संघ समोर खेळतोय आणि ज्यावेळेस माईक आपल्या हातामध्ये येतोय त्यावेळेस नक्कीच प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावे लागतात. नक्की नक्की विचारपूर्वकच बोलावं लागेल सगळ्यांना. खरोखर सचिन खेळतोय, जेपी खेळते, मला माहिती आहे त्यांची काय क्षमता आहे काय नाही. ते घेर नक्की शिफ्ट करण्याने करायचा प्रयत्न चालू आहे, घेर शिफ्ट करायचा प्रयत्न परत एकदा आणि बाद होतोय तो सचिन. गॉन. पटेल बुलेट चालवणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती. पूर्वी बुलेट चालवायची असेल तर पहिला किक मारायला लागायचा, त्यानंतर बुलेट स्टार्ट व्हायची. आता तसं नाही, आता स्टार्टरवर बुलेट स्टार्ट होते आणि बुलेटचा देखील जमाना बदलला आहे मित्रांनो. चांगलं गाणं वाजलं गेलं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये जवळपास दुसऱ्या चेंडूवर सचिन पाटील सारखा एक महत्त्वपूर्ण खेळाडू मात्र डग आऊटच्या दिशेनं परतवला. तो म्हणजेच राई संघाचा गोलंदाज हेमप्रकाश पाटील, टीम कॅप्टननं ही विकेट या ठिकाणी प्राप्त केली. आमचे मित्र एक उत्तम दर्जाचे समालोचक गोड आवाज संकेत पाटील जवळपास लॉंग लेग अँड फाईन लेगच्या बरोबर त्या दिशेने आहेत उभे. वेळेकडे लक्ष द्या. मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दोई. खूप मोठं नाव. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या अगदी समोर. काय एफर्ट, जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावलं होतं चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. स्टार्ट केली, काय सुरुवात केली. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेला. 4 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर मुकेश पाटील यांच्या बॅटमधून आपला अकाउंट ओपन केलं स्वतःचं वैयक्तिक. मुकेशनं 4 धावेनं यावेळेस फक्त चेंडूला कट करतोय. पॉइंट रेंजरमध्ये जितू त्या ठिकाणी आहेत, चेंडूला फील्ड करतात. 1 धाव तर नक्कीच मिळेल. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 27 धावा. मुकेश पाटील, हरेश गरत यांच्या धावा संख्येची बरोबरी केली होती. नो डाऊट जवळपास 308चा स्ट्राईक रेट आपण पाहिला होता या खेळाडूचा पांडूच्या मैदानावर. जवळपास 34 चेंडू आणि 34 चेंडूमध्ये 105 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये मुकेश पाटील यांनी बनवल्या होत्या 4 इनिंगमध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 5 चौकार आणि तब्बल 11 षटकार मुकेश पाटील यांच्या बॅटमधून पाहिले होते. पांडूची स्पर्धा यावेळेस फटका थोडासा चुकतोय. जबरदस्त खेळी केली होती 11 फेब्रुवारी 2024 रोजी पांडू स्पर्धा क्रमांक 9. दिनेश पाटील महिला कक्षाच्या दिशेने त्या ठिकाणी गेलेले आहेत. संवाद साधतील महिलांसोबत, कारण घरचा संघ खेळतोय आणि ज्या महिला आहेत त्या ठिकाणी. चांगला फटका लॉक ऑफ.
अरे काय फटका मारलाय ना आमच्या महिला बघ कसा असा फटका पाहिजे ना आम्ही आगा लेवाला पाहिजे होतं म्हणून आईलो म्हणून हे फटका आलाय. क्या बात आहे बोला एकदा जोरान. ही ताकद आहे उमेदवार महिलांची. हा महिलांचा आमचा जल्लोष आहे. खरोखर अशी मजा यायला पाहिजे मॅच मध्ये न 3 षटक संपले. बरं स्कोर किती झाला. धाव संख्या 33 तर ती 3-3 तडतडी 3-3 33 अजून 2 बावर बाकी आहेत ना. आमच्या बायका बघा कवऱ्या खुश झाले. सकाळचे 7 वाजेपासून या मैदानात आले. जेवण केले. कांदा का पिलाय बटाटा का पिले मग चिकन केले ना. चिकन बिकन बनविते सांगाल ना सगळं रेडी जायले ना. या मैदानात नवरा कसं खेळतं ते बघायला बरं ओव्हर टू भरत भाऊ. नक्कीच आपण आपल्या पतिदेवांना नेहमी लाईव्ह टेलिकास्टमध्ये पाहत असतात. खास करून ज्या वेळेस आपल्या लाईव्ह मॅचेस असतात त्यावेळेस आपल्या पतिदेवांची कामगिरी या नेहमी पाहतात. आता मात्र याची डोळा त्यांना पाहण्याची संधी मिळते या ठिकाणी. त्याच्यामुळे दडपण तर उमेदमानच्या दिनेश पाटील उमेदमानच्या नागरिकांचं देखील दडपण आहे. तितकंच त्याहून अधिक दडपण या प्रत्येक खेळाडूवर त्यांच्या सौभाग्यवतींचा आहे. नक्की नक्कीच त्या बसलेली सांगतो बाद त्यांनी बरोबर करतो खेळलं नाही बरोबर तर बघतो घरात ते कसं काय करतात ते. मुकेश पाटील जेपीच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. गोलंदाज मिस्टर संकेत पाटील चेतन आहे माफ करा संकेत नाही आहे चेतन आहे. एक अनुभवी गोलंदाज. स्विंगच्या अगेन्स्ट यावेळेस ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला त्या ठिकाणी फील्ड केलं गेलं. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 34 धावा. इथं आगमन झालंय मुर्दा गावचे आमचे मित्र राजेश पाटील जितू. राजेश आपलं उमेदवार नागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम भाऊ आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणी जागा बनवली होती यावेळेस नक्कीच ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी आला होता जेपी. जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू येतोय डॉट. इथून वापसी करण्याचा प्रयत्न नक्कीच राईस संघ करणार आहे कारण आपण 3 षटक 33 धावा म्हणजे 11ची सरासरी खास करून मेंटेन ठेवली आहे उमेदमान संघानं. आणि घरचं मैदान घरची खेळपट्टी आहे. याच मैदानावर सातत्यानं हा संघ सराव करतोय. त्याच्यामुळे कुठेतरी एक बेनिफिट पाहायचं गेलं तर या खेळाडूंना आहे. कशा प्रकारे चेंडू या बॅटवर येऊ शकतो या खेळपट्टीवर. त्याच्यामुळे नक्कीच या मॅचला येणार आहे नक्कीच मजा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. डान्सिंग विथ द बीच फुटवर्कचा वापर केला होता मात्र चेंडू पॅटच्या मधून सरळ आदळतोय यष्टीवर. दांडी गोल मिस्टर जेपी परतीच्या मार्गी गॉन. मध्ये बघ शांतता पसरली कारण जेपी आउट जायला. कॅप्टन बायको खूप नाराज झाले की त्याला आशा होती की जेपी चौक छक्क मारेल. आता मुकेश कडून आशा आहे ना. आता गेलाय तो नागेश काय करते ते बघायचं आहे आम्हाला. नागेशची जोलशी आता अपेक्षा आहे आम्हाला. गोल्डन 6 आपण या खेळाडूच्या कडून पाहिला होता. एकसरचं ते मैदान कोणीही विसरू शकणार नाहीये मित्रांनो. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना याच खेळाडूनं तो षटकार झळकावला होता. आणि तोच खेळाडू म्हणजे ग्रँड फिनालेमध्ये खास करून उमेदवार संघाला नेलं होतं. आणि तोच नागेश यावेळेस खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे फलकावरती म्हणजेच 34 धावा. उमेदवार वर्सेस जम्स बॉन्ड राई. ज्या गावातून 40+ क्रिकेट सुरू झालं होतं मित्रांनो त्या गावातील हा संघ आपण पाहतो राई गाव. अरुण कुमार वैद्य पटांगण. आज आपण त्या पटांगणाचं नाव पाहतोय बाळयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलन. आलेला इथे मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न नागेश यांचा. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. सिंगल फक्त मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकताना उमेदवार टीमची धावसंख्या झाली आहे ती 35. 35 लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. थोडीशी चर्चा करतायत दोन्ही फलंदाज चर्चा करतायत इथून काही माइंडसेट केलं असेल. इथून किती धावा व्हायला हव्यात किती धावसंख्येपर्यंत आपल्याला जायचं आहे. समोरचा संघ आहे राईचा आणि राईची बॅटिंग ऑर्डर काय आहे. मगाशी जेपीनं म्हटलं ज्यावेळेस टॉस झाली त्यावेळेस की आम्हाला पूर्ण कल्पना आहे राई संघाकडे किती खेळू येते. हा कॅच महत्वपूर्ण कॅच. प्राइसलेस विकेट. बडी मछली पण अँगल एकदम शांत पडली. एकदम शांतता.
प्लेंट ऑफ सायलेन्स जायले यांगाल एकदम शांत काय बोलत नाही. एक एक माझा चेहरा बघितलं बघा मरणाला आल्यासारखी जायले चेहरा गपचूप असल्या असं बोललो म्हणून असल्या त्या असायलाच पाहिजे बघा. क्रिकेटमध्ये हार जीत तर असतेच हार जीत व्हायलाच पाहिजे त्यात काय शंका नाही. न परत एकदा अनाउन्समेंट केलं आव करे जे कोण संघ खेळून जायले असतील ज्या ज्या संघाला भूक लागली असेल ज्यांचे ज्यांचे पोटन कावलं ओरडत असतील ज्यांचं बर्थडे सेलिब्रेशन जायला असेल त्यांना सगळ्यांना विनंती करतो की मागचे मांडवण आपल्या जेवाची सोय केली त्या जेवणाला या तुम्ही कारण या बायकावर जेवण करून थकले ना आपले नवीनचा मॅच बघतन पण आता मुकेश विकेट गेले त्यांच्या डोक्यावर थोडंसं टेन्शन आहे पण टेन्शन घ्यावं नको बाईंद यो खेळ आहे खेळन काही होऊ शकते काय घडते काय बिघडते ते आपल्याला बघायचं आहे. काय घडलं काय बिघडलं हा नक्कीच मराठी वाहिनीवर आपण कार्यक्रम देखील पाहिला होता. इथे नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला दिनेश पाटील टेन्शन मी तर म्हणे टेन्शन ऐसा वैसा टेन्शन नाही ऐसा वैसा टेन्शन नाही अब बडा वाला टेन्शन. सचिन पाटील आणखीन एक बंधू मैदानाच्या आतमध्ये मुकेश पाटील यांचे बंधू छोटे बंधू म्हणजे बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह पाहायला मिळतील का. फुल टॉस क्या बात है. त्यासाठी मी म्हटलं होतं की बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ भी सुभान अल्लाह. षटकार आपणास विनंती करते की मान्यवरांचा सत्कार करून घ्यायचा तिकडे जे जे मान्यवर तिकडे जितूभाऊ आलेले आहेत राजेश भाऊ आले सगळ्यांचा सत्कार करून घ्या. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे तर मी तुम्हाला सांगते आमच्या महिला मंडळाचे जीवन जीव व्हायला कारण सचिनच्या बॅटमनशी जो आयला त्याशी नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू फुल नाही हसू कायम रेते का नी रे ते आपल्याला बघायचं आहे. हसू आणि आसू फरक आहे. धावसंख्या 41 आणि महिलांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आणि आज ते आपल्या टीमला आपल्या गावाला सपोर्ट करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लहान मुलं देखील उन्हं जर पाहिलं आपण तर उन्हं मोठी प्रमाणात उन्हं पडलेले आहेत. मी मगाशी देखील म्हटलं होती 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे मात्र या तापमानामध्ये मुलं बाहेर बसतात पूर्ण खेळाडू कक्षाच्या बाहेर मुलं आहेत लहान लहान मुलं. आम्हाला उन्हं त्रास देऊ शकत नाही आहे कारण आम्ही ग्लुकॉन-डी पिले. सन्मान केला जातो या ठिकाणी आगरी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य कृष्णनाथ भोईर साहेब यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो उमरमान आगरी मास्टरच्या वतीनं. वेलकम भोईर साहेब आपलं सरच स्वागत. यावेळेस लागेच्या हा दमदार षटकार. हा 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 हर्षदा काय वाटते तुला या षटकारने काय वाटते. की जेव्हा तुम्ही फायनलला याल तिकडे आम्हाला घेऊन जा पण आता तर दारात संधी आले त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि आपणच जिंकावं असं वाटते. प्रत्येकाला वाटायलाच पाहिजे जिंकावं असं वाटतं का नवरा प्रत्येक शनिवार रविवार खेळायला जातं तुम्हाला एकटीला टाकून आज गावांच्या मैदानात तुम्हाला घेऊन आणते. परत भाऊ नाही नवरा एकटीला टाकून जातो पण ते हर्षदा नेहमी लाईव्ह असते हे मला माहीत आहे. मोबाईलवरती नेहमी प्रत्येक मॅचेस पाहत असते हर्षदा आणि तिच्याकडून चांगला सपोर्ट्स देखील असतो आपल्या नवरदेवाला. चांगला चेंडू यावेळेस वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजेच 48. खरं जोश आहे आमच्या बायका म्हणा बघा त्यांचे चेहरा कवर फुललेन बघा. भाई पण बारी देवा बाई पण बारी देवा बघा काय आपल्या आगरी भाषेन बा शब्द वेगळा येते म्हणून तुम्ही समजून जा. हा रिंग बोर्ड गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतात मिस्टर संकेत पाटील एक वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर आज गोलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यावेळेस दांडीगुल मिस्टर नागेश पाटील परतीच्या मार्गी गॉन. भेटायला जाऊ आम्ही गुण्यात मला पुण्यात थँक्यू. चला या ठिकाणी सन्मानित केलं जातं मुर्दा टीमचे कॅप्टन राजेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आता नवीन खेळायला गेलाय म्हणजे हर्षदा नक्कीच खुश आहे. नवीन करते का बघा तरी जुनच ते आहे आपलं सगळं नवीन करते ते बघा ते आपल्याला हर्षदाच्या चेहऱ्यावर नवीन तुला चेहरा केले
हर्षदानी बघ, हर्षदाचं मन दुखू नको, मेलमानगावचं मन दुखू नको, कारण त्यांच्या तुझ्याकडची त्यांच्या पक्क्या अपेक्षा, त्या अपेक्षा पुऱ्याच होती नसं मी काय बोलू शकत नाही. पण आता खेळाचं तुलाही सांगाल, मी बाहेर आहे, बाहेरची मजा बघते, बायकांच्या चेहऱ्यावरचं आसू बघते, टेन्शन बघते, नशुर व्यवहारचं बाकी आहे त्यांचं ते पण बघणार आहे मी. स्कोर किती झाला बरं? धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 48. यावेळेस पहिला चेंडू सीमारेषा पार, नवीनच्या बॅट मधून हा दमदार चौकार. अर्षदा खुश खुश खुश. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा समोरचे आपले हरण्याची वाट पाहतात. जिंकण्याची मजा तेव्हाच येते तेव्हा समोरचे आपले हरण्याची वाट बघत असतात. चेतन आमच्या बायकांचा शेअर तुने ऐकलं चेतन, बायका खुश आहे तुझ्या, खुश जाईल. धावा संख्या 52 आणि कदाचित मला वाटतं ही बॅट हर्षदानं दिले का, मला वाटते त्याच्या वाढदिवसानिमित्तानं ती त्याला गिफ्ट दिली होती हर्षदानं नवीनला. क्लिंग बॉल. अरे तू शेर आहे तर माई सव्वा शेर आहे, तू शेर आहे तर माई सव्वा शेर आहे असं दाखवलं राही संघाने. तुम्ही शेर असाल तुमच्या मैदानावर. मी तर म्हणेल दिनेश पाटील की मागचे दरवाजे उघडे ठेवले त्याच्यामुळे चोर चोरी करून गेला. नक्की चोरी करून गेला. होताय बायका सांगतो होताय एक सॉलिड मारा मागून दाखवली आणि गोलंदाजांना ती वाकवली. यष्टी क्लिंग बोल्ट दांडी गोल नवीन पाटील परतीच्या मार्गी. एक बिग विकेट, सर्वात महत्वपूर्ण विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रशांत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या फलकावर आहे ती 52. महत्वपूर्ण मॅच. पाणी आहे, धूर्त प्राणी आहे. कारण वेसावची साडी नेसली की नवीन साड्या तर आपल्या महिलांनी देखील नेसलेत. ज्या आगरीकोळी मंडळानं ज्या साड्या दिल्या त्या नवीन साड्या आपल्या महिलांना देखील नेसलेल्या आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. यावेळेस जबरदस्त फटका, जबरदस्त नंबर 1 तो यार अबे तू म्हणते त्याला सुपरस्टार. या मैदानावर काय चालू माहिती, एक तेरी तो एक मेरी, एक तेरी तो एक मेरी. तू शेर आहे तर माझी सव्वा शेरी आहे असंच चालू या मैदानावर. चालायलाच असं आपल्या बायका खुश आणि बस जाईल, बस झालं. बायकांनाच खुश करायला पाहिजे, कारण उमेदवार संघाला माहिती आहे का बायकांना इन्व्हॉल्व करायचं त्याला मॅच मध्ये ना, त्या जायले आपल्या नवऱ्यांच्या खेळ ना बघायलाच पाहिजे. धावसंख्या 58 धावा फलकावर. जबरदस्त प्रहार केला गेला त्या ठिकाणी. ब्लॉक हॉलचा चेंडू अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आणि या सफलम एलबी क्लिअर एलबी आहे त्या ठिकाणी पायचीच्या स्वरूपात. या ठिकाणी आणखीन एक सफलता प्राप्त करतोय मिस्टर संकेत पाटील. शेवटच्या चेंडूवर जाता जाता का होईना मात्र एक आणखीन धक्का उमेदमान टीमला देऊन जातोय संकेत पाटील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 58 धावा आणि एकूण 60 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत जम्समॉन्ट राई या टीमला. थांबवतोय. चला मी कॉल देतोय. ओला स्पोर्ट्स ओला टीम कॅप्टन, ओला स्पोर्ट्स ओला टीम कॅप्टन मिलिंद पाटील आणि आर के मोरवा टीम कॅप्टन, आर के मोरवा टीम कॅप्टन. चला आपण देखील नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आर के मोरवा टीम कॅप्टन आणि ओला स्पोर्ट्स ओला, कारण हा वेळ आहे या वेळेमध्ये तुमच्याशी चर्चा आम्हाला साधता येते. तर प्लीज दोन्ही टीम कॅप्टन लवकर या. इथं आगमन झालंय पाचूबंदरचे आमचे उमेश नाकवा यांचं. मी पदाधिकाऱ्यांना बोलेन की उमेश नाकवा यांचा सन्मान करायचा आहे. प्रमोद उमेश नाकवा यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन या लवकर लवकर. या मॅच मध्ये रंगत आहे, संगत आहे, पंगत आहे. लवकरच रंगेबिरंगी बाटली न चाकण्याला ताटली असला प्रकार होणार आहे. आज का रविवार मने भाऊ, वेलकम मने भाऊ. चला मोरवा कॅप्टन.
कोण बसा बसा मुरवा कॅप्टन प्लीज अनिल ये कोणी दिलं पूर्वेश पूर्वेश ये की ठेव बरं चालू एंट्री कर अनिल घे मित्रा कारण दोन्ही कॅप्टन येतं ते गावचं त्यांना मला हिरो बनवायचं नाही का जॅकेट घालायचं सांग जॅकेट घाला का गांधी टोपी आपली कोली टोपी पण घालायची आहे तात्या. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला आपणास विनंती करतोय की टॉस बॉक्स करायचे आहे. उमेश नाकावा आपण पण यायचं आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरीनाथ भोईर साहेब या आपण पण या नंदू पाटील या फोटो शूट करून घ्या कारण याच्यानंतर होणारा मॅच आहे तो बघा आता मोरवा आणि ओवळा या अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला सर मामा अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केशरनाथ भोईर पाचबंदरचे नाकवा भगवान पाटील अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील नंदू पाटील उमेश नाकवा यांचं आगमन झाले कारण दोन संघ आहेत आता ओवळ्याचा एक संघ आहे आणि एक संघ आहे तो म्हणजे माझ्या सासूरवाडीचा संघ माझी बायका पण खुश झाली विद्यांगाल कारण तिच्या सासूरवाडीची लोक आली की बघा पक्के खुश होतात ना नाचतील बायको नाचतील अरे मामूस पण आली नाही आमचं तर नाकवा टॉस उडाचा बघा बॅट आणि बॉल कोण बोलते बोला तुम्ही बोल ना दाखवू नका असं असं उडवा उडवा नाही तर जाली फेकिता तसं फेकू नका जाली झाल तसं नाही असं हां यानं जाली यानं उडवा उडवा छाप का काटा बॅट का बोल बॅट आईले याच्यावर सगळं बॅटच आईले आजपर्यंत पापलेट गेलं बॅट आईले तर मी काय बोलते सगळं मान्यवरांनी विनंती करतो की आपण व्यासपीठावर जायचं बसायचं आहे तर तुम्ही बॅट आईले तुम्ही काय घ्याल क्षेत्ररक्षण घ्याल तुम्ही क्षेत्ररक्षण घेता तर बॅट समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबाल 50-55 पर्यंत थांबावं लागेल 50 ते 55 पर्यंत थांबावं लागेल तुम्हाला ते 50 ते 55 पर्यंत थांबायचं तुमचं काय मत आहे आमचं 55-60 करायचा प्रयत्न चालू महेशजी मांगेला सर आपलाच विनंती भगवान भाऊ तात्या हो मांगेला सर फ्रूट बॉक्स द्या ना जरा चालेल दोन्ही संघाला फ्रूट बास्केट ड्रीम अरेना तर्फे देण्यात येत आहे चला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा कारण मॅच अटीतटीची चालली उमेलमानच्या गावांच्या सगळ्या प्लेअरच्या बायका त्यांना मॅच बघतन मॅचचा मजा घेतन घेवायलाच पाहिजे कारण बायका फार कमी येतात मैदानावर फक्त उमेलमानच्या मैदानावर बायका येतात उलटा चेंडू लाफ करतो गो टू भरत भाऊ चांगला फटका होता यावेळेस सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील उमेलमान वर्सेस आपण पाहत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय जम्प्स पॉइंट राई या टीमला आज मला एक कळत नाही दिनेश पडील आज उमेदमानची स्पर्धा आणि प्रत्येक बहुतांश टीमच्या मी ज्या जर्सी पाहतोय नवीन पाहतोय न्यू जर्सी मध्ये बऱ्याचशा टीम आलेल्या आहेत तेवढं प्रेम आहे उमेदमान गावा बघा प्रत्येक जण नवीन नवीन जर्सी घालून आला उमेदमानच्या मैदानावर आरकेची एक न्यू जर्सी आहे ओळा स्पोर्ट्स ओळा यांची एक न्यू जर्सी आपल्याला पाहायला मिळते उमेदमानची एक न्यू जर्सी आपल्याला पाहायला मिळते धावा संख्या 4 टार्गेट सेट केला आहे समोर तर 59 धावेचं टार्गेट हे राही संघासमोर सेट केला आहे आणि जयप्रकाश जेपी हा आपल्याला गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतो टीम कॅप्टन अपील 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 मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे यस इज गॉन यष्टीच्या मध्ये बरोबर सापडतो मिस्टर जितू आणि यावेळेस मात्र परतीच्या मार्गी जावं लागेल खेळाडूला पहिला विकेट
त्यांच्या चेहऱ्यावर आसू थोडं फुललेलं आहे, असंच आसू त्यांच्या चेहऱ्यावर दिसते का नाही दिसय ते आपल्याला बघायचं आहे. आणि पहिली विकेट पडले ती राईस संघाची पहिला झटका लागलाय. आता बघूया काय होते, काय बिघडते, काय घडते ना. आपले बघा आगरी समाजाच्या लोकांच्या बायका मैदानावर जास्त येत नाही, पण उमेदमानच्या बायका या मैदानावर आले नवऱ्यांचा मॅच बघतात, चेअरअप करतात, कोण पण जिंकू दे, कोण पण हरू दे, कारण आपला समाज जिंकला पाहिजे, आपली मॅच जिंकली पाहिजे आणि खेळाचा दर्जा वरती गेला पाहिजे. बरं भाऊ, धावसंख्या 4 धावा झालेल्या आहेत. मी पोचवेल तो अपडेट तुमच्यापर्यंत, टेन्शन घेऊ नका. पहिलं षटक आतापर्यंत सुरू आहे. क्या बात आहे, कारण उत्साह असणं गरजेचं आहे. मी इतकंच म्हणेन, नारी शक्ती जिंदाबाद. धावसंख्या 4. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा येऊया. प्लम एल बी ह्या ठिकाणी आपण पहिला पायचीच्या स्वरूपात जितूचं मात्र परतीचं तिकीट मात्र नक्कीच कापलं, ते मात्र मिस्टर JP यानं. यावेळेस बॅटची एज लागली गेली. पॉईंट चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव तर नक्कीच मिळेल. RK चॅम्पियन ठरला होता मागच्या वर्षी या मैदानावर आणि तोच संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या 5. उमेदमानचं हे मैदान आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य, कारण या मैदानावर सर्वाधिक प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय, लक्षात ठेवा. आणि जितका प्रेक्षक वर्ग असतो ना मित्रांनो, त्यावेळेस मॅचेस खेळायला देखील खूप मजा येते. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे नक्कीच मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय, त्या म्हणजेच 1 बाद 6 धावा. घेऊ नका, चला लगेच चालू करा मॅच, लगेच टाइम नका घेऊ प्लीज. कॅप्टन, आपली स्पर्धा आहे, आपण सगळ्यांना बघायला पाहिजे, समजावला पाहिजे, आपणच टाइम घ्यायला नको. कोण कोणला गाडीवर बसविते ते आपल्याला बघायचं आहे. गाणं पण त्यांनी मस्त लावेल, तर तिला बसविणं गाडीवर बसवायचं तर आहेच प्रत्येकीला गाडीवर, पण तुम्ही गाडी चालवायची आम्हाला रेवाल का नाही रेवाल ते आम्हाला बघायचं आहे. गाणं चांगलं वाजलं गेलं दिनेश पडील. मात्र आता गाडीवर बसवायला देखील काही मुलं विचार करतात, पेट्रोलचे दर इतके वाढलेत की गाडीवर फिरवायचं की नाही फिरवायचं हा विचार येतोय. धावसंख्या 6. मात्र पर्यायी आता निघालेला आहे मार्ग. इलेक्ट्रिक स्कूटी देखील आता अवेलेबल आहेत. आमचा DJ जबरदस्त गाणी वाजवतोय. षटक क्रमांक 2. चला, जेवणाची व्यवस्था एका साईडला सुरू आहे, जेवणाचा देखील आस्वाद घ्या. मात्र उमेदमानच्या नगरवासियांनी शपथ घेतली की जोपर्यंत रिझल्ट लागणार नाहीये तोपर्यंत आमच्या घशाखाली घास उतरणार नाहीये. त्यांना जेवण गोड लागतच नाही, मीठ टाकीला जेवण गोड लागत नाही, कारण मॅच तशी आहे, मॅच बघायची आहे त्यांना गावांची पोरांची. चला मॅच ऑन करा प्लीज, जास्त वेळ जातोय. उमेदमान मास्टर्स प्लीज विनंती करतोय. याच्यानंतरचा कार्यक्रम आपला खूप मोठा आहे. ग्रँड फिनाले जे आपले आहे तो ग्रँड फिनालेचा कार्यक्रम आपला खूप मोठा असतो, त्याच्यामुळे आपल्याला वेळ वाचवायचा असतो. षटक क्रमांक 2. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रशांत नावातच सगळं काही आहे या गोलंदाजाच्या. यावेळेस बॅटचा एज, बॅटची एज. JP स्ट्रगल करतोय. चांगल्या प्रकारे चेंडूला अडवला गेला. सिंगल डबल मध्ये क्विकली पूर्ण केलं गेलं. 2 धावा. तिसऱ्याचा कॉल. मात्र काही विकेट असेल का? कोणाची विकेट असेल? गुणेश बाद. कोण बाद झाला पंच? गुणेश बाद. यस, गुणेशला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट गॉन. महिला वर्ग खूप जायले, विकेट गेले, पण खेळाडूसाठी बरं कोण जाते तर पप्प्या मैदान नाही. आता पप्प्या बघूया काय करते, काय घडविते, काय बिघडविते. उमेदमानचं सगळं गणित बिघडविते का उमेदमानकर त्याला बिघडवून टाकीत आणि आपल्याला बघायचं आहे. महिलांच्या माहितीसाठी ती विकेट गेली नाहीये, तर ती विकेट दिली आहे, लक्षात ठेवा, या खेळाडूला आणण्यासाठी. कारण सध्याच्या घडीला जी धावसंख्या समोर आहे जम्सबॉट राईस संघाच्या
जवळपास 59 धावा या जम्स बॉन्ड राई संघाला करायचे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच एखादा स्फोटक खेळाडू त्यांना विकेटवर आणणं गरजेचं आहे आणि ती विकेट दिली आहे गुणेशची, कारण प्रफुल्ल यांना लवकर विकेटवर आणणं, खेळपट्टीवर आणणं गरजेचं जर जिंकायचं असेल तर. आणि या कारणास्तव केला होता तो प्लान आणि तो प्लान त्या ठिकाणी सक्सेस होताना. प्रफुल्ल येतोय, एक सर्वात मोठं नाव राई गावातील एक सर्वात स्टार खेळाडू खेळपट्टीवर. यावेळेस प्रफुल्ल आला आणि प्रफुल्ल यांना केलं स्वागत. गोलंदाज प्रशांत स्वागत से करेंगे आपका स्वागत. खेळाडूचं देखील भरपूर नाव गाजलं आहे राईच्या आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या त्या पटलावर. काय स्वागत केलं, काय अकाउंट ओपन केलं, षटकार, जबरदस्त फटका. काय करणार का प्रशांत या खेळाडूला शांत, कारण नावातच त्याचा प्रशांत शांत करेल का? हा शब्द पण आहे. आमच्या महिला मात्र शांत जाईलेन. प्रशांत शांत करेल का बघूया आपण, पण महिला मात्र एकदम शांत जाईलेन. धाव संख्या 14. प्रशांत टू प्रफुल्ल. प्रशांत मात्रे, प्रफुल्ल पाटील, त्यानंतर म्हणायचं गेलं तर प्रशांत केणी. 3 PP आज टीम मध्ये आहेत. PPP. बॅटची एज होती त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक कुठलाही नव्हता. एसटीच्या बरोबर मागे तो चेंडू लँड झाला. एक धाव तर नक्कीच मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकताना फळकावर धावा लागलेल्या आहेत त्या 15. स्ट्राइक एंडवर मिस्टर बायसिकल मॅन नितीन पाटील. इनसाइड आउटचा फटका, ऑफ साइडला चेंडू निघून जातोय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे प्रोडक्शन साडी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव तर नक्कीच मिळेल. धाव संख्येत 1 न भर पडते. धावा संख्या झालेल्या आहे ती म्हणजेच 16 धावा. जबरदस्त मॅच, नक्कीच उन्ह देखील तापले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि तितकीच ही गरमागरम मॅच आपल्याला या उमेदमान क्रीडा संकुलामध्ये पाहायला मिळते. उमेदमान वर्सेस जम्स बॉन्ड राई. ड्रोन प्लीज, ड्रोन उडवताना जरा विचारपूर्वक ड्रोन आपण उडवावा विनंती करतो मी, कारण खेळाडूला त्याचा त्रास होतो. पॅव्हेलियन मध्ये गेले आणि खेळाडू कक्ष बरोबर खेळाडूच्या डोक्यावर तुम्ही ड्रोन आणू नका. यावेळेस फक्त चिप केले गेले चेंडूला. जबरदस्त चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडू हाताळला गेला होता. एक धाव. धाव संख्या 17. षटक क्रमांक आपण पाहतायत. दुसरं हे सुरू आहे. प्रशांत गोलंदाज आपण पाहतोय. एक षटकार आपण या गोलंदाजीमध्ये आपण पाहिला. जवळपास दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे हा गोलंदाज कमबॅक वापसी करताना. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. षटक क्रमांक 2. फुलटॉस चेंडू आणि गेंद. जैसी गेंद वैसी नसीहत. नक्कीच एकदम शांतता आहे. टाचणी पडली, आवाज यायला एवढी शांतता आहे. एकदम शांत. चेहरा बघण्यासारखा सगळ्यांचा. चेहरा बघा कसं झाले, एकदम शांत चेहऱ्यावर. काय कोण मेलनी बायंदो असा जोरण, कोण पण जिंकू दे, काय पण होऊ दे, क्रिकेटचा विजय जायला पाहिजे न, तेच होते मैदानात. धावसंख्या झालेले आहेत ते आपण पाहतोय. 23 धावा या फलकावर हॅलो मिळते. यमन घरात कुठे असतील
तर जेवणाच्या मांडवा झाल्या यमन घरात इकडे इकडे लवकर काम आहे लवकर आहे यमन 18 चेंडू आणि 36 धावांची गरज विजयासाठी जेम्स बॉन्ड राई या टीमला. षटक क्रमांक 3. म्हटलं जातं की 5 षटकांचा ज्यावेळेस सामना असतो ना मित्रांनो त्यावेळेस नंबर 3चं षटक म्हणजेच या इनिंगचा एक बॅकबोन म्हटलं जातं, एक महत्त्वपूर्ण षटक गणलं जातं. विथ द स्विंग पहिला चेंडू क्या बात आहे. पहिला चेंडू मात्र दाखवून दिलं गोलंदाजांना की यावेळेस तुला मला मात्र सांभाळून खेळायचं आहे. ब्लॉक हॉलचा चेंडू हाताळला होता गोलंदाजांना. जबरदस्त चेंडू हाताळला गेला आणि का यावेळेस मुकेशचा वापर केला जातोय. वॅगनार 75-58 गाडी ज्या कोणाची असेल तर काढून घ्या प्लीज. तुमच्या गाडीमुळे इतर गाड्यांना अडथळा येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहतोय कारण एका साईडला मुकेश पाटील तर दुसऱ्या साईडला आहे प्रफुल्ल्या. दोन्ही खेळाडू स्टार खेळाडू आहेत प्रत्येक गावातील म्हणजे उमेदमान गावातील मुकेश आहे तर राई गावाचा प्रफुल्य आहे आणि ते विचारपूर्वक क्रमांक 3 षटक. लहान मुलांना प्लीज मागे या जरा. सुरेख ए, सुरेख बाबू. सुरेख ए, फाईटचा इशारा मागे पंचांचा. मागे 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 बाबू बाबू मागे जितू पाटील मुर्दागाव जितू पाटील. चला मुकेश पाटील मॅच स्टार्ट करा. व्हाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय. धाव संख्येत भर या ठिकाणी दिली जात आहे. धाव संख्या 25. वॅगनार वॅगनार गाडी आहे. गाडी क्रमांक 75-58 ज्या कोणाची गाडी असेल प्लीज गाडी काढून घ्या. तुमच्या गाडीमुळे इतर गाड्यांना अडथळा आलेला आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा मुकेश टू नितीन. यावेळेस स्टेट बॅट ना फटका मात्र हवेत खेळला जातोय. मुकेश स्ट्रगल करतोय. मुकेश कॅच घेणार का. प्रयत्न तर जबरदस्त त्या ठिकाणी केला होता. जेलच्या खाली पोहोचण्यासाठी नक्कीच जीवाची आकांक्षा केली होती त्या ठिकाणी मुकेशनं कारण प्रत्येक विकेट ही उमेदमान टीम साठी महत्वाची आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर 30 यार्डचं ते सर्कल आहे आणि 30 जवळपास ते सर्कल क्रॉस केलं होतं. ऊच जाईल सगळी गावांची लोक कशा बायका दिसल्या पाहिजे मैदानावर. धाव संख्या 27. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मुकेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण नितीन या बॅटरला पाहतोय. इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे. डीपला होता. कॅच 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 खूप महत्वाचे आहेत कॅचेस. खूप कॅचेस विनिंग द मॅचेस. पण काय तसं काय होईनी त्यांची जाली काय वगल लावला कारण मावरं जरा जात नाही ना ती वगल लाविला ना तर झालेलं जाली फाटली ती आता फाटली झाली तर आपण काय करणार कॅच जाणारच आहे त्याचा. प्रत्येक विकेट महत्वाची आहे. कॅचेसमुळे बऱ्याचशा मॅचेस आपण जाताना पाहिलेल्या आहेत आणि यावेळेस नक्कीच तो कॅच खूप महत्वपूर्ण होता. कॅच होतो ड्रॉप. वेलकम हरेश्वर राऊत साहेब आपलं हार्दिक स्वागत. बॅटची एज होती. साऊंड अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला या कारणाचा तो कॅच कॅरी करू शकला नाही यष्टीरक्षक. एक धाव तर नक्कीच मिळेल. धाव संख्या होत आहे ती म्हणजेच 29 धावा. चेंडू टाकून झाले ते 4. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. आर के मोरवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरेश्वर राऊत यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम नाना. आडव्या बॅटने यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या चेंडूला फील्ड केलं गेलं. बुलेश आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळेल. चला ज्या कोणाची वॅगनर जी आहे ती गाडी काढा प्लीज विनंती करतोय कारण पाण्याचा टेम्पो आलेला आहे आणि तो पाण्याचा टेम्पो आत आणायचा आहे आम्हाला. वॅगनर गाडी कोणाची आहे गाडी काढून घ्या प्लीज. बरोबर स्कोर सांगा. स्कोर धावा संख्या 30 धाव सायलेंट फलकावं. 29 धावांची गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 13. ओळेकर यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये बरोबर चेंडू सापडला गेला. शेखर ओवळेकर सरळ चेंडूला फेकून वाडीश लोंगांच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार.
चेंडूने 23 धावा पाहिजे मला वाटतं. बघा बायका पण सांगतात जिंकणार आम्ही. थोडंसं थांबवतो दिनेश पाटील. नाचायला तुम्हाला लावणारच आहे मी जिंकणार. या ठिकाणी सन्माननीय सुहासजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. उमेदमान आगरी मास्टरच्या वतीनं वेलकम काका, आपलं हार्दिक स्वागत. पाण्याची वेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मात्र ही वेळ नक्की कोणाच्या बाजूने असेल? उमेदमानच्या बाजूने ही वेळ असेल पाण्याची की राईच्या बाजूनं? काय होते काय घडते इथे जो सामना थांबलेला आहे, काही वेळेसाठी हा जो सामना थांबलेला आहे, या वेळेच्या भरपूर 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 महत्व आहे, लक्षात ठेवा. कारण ज्या वेळेस अशी वेळ जाते ना मित्रांनो, त्यावेळेस ती वेळ कोणाच्या बाजूने जाईल हे सांगू शकत नाहीये. नक्कीच नक्कीच. आग बघा आपली ऊन कवर पडले ते बघा, ऊन तापल्यावर ना का आगीच्या जाला लागतं ना हे अंगाला, पण आपली जात आहे आगरी. आगरींचा री काढला का येते ती फक्त आग ना, ती आग मैदान चालू आहे ते प्रफुल्ल माध्यमांशी बॅट न बॉल मध्ये जायचं आहे. बघा पप्पा पप्पा पोरा आवाज देतन, पोरीला माहित देव देते 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 बाय, देते देते बाय, बोल. मोठे पप्पा ना छोटे पप्पा पण देते. थांब विकेट घ्या, घेते का बघते आता. कायला काय पोरानी नवीन विकेट घे पोरी सांगते. नवीन घरात स्विंगचा सुलतान उमेलमान टीमचा आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. 4थं षटक आहे, धावा करायचे आहेत 12 चेंडूमध्ये जम्प स्पॉट राईट टीमला. त्या जवळपास 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा. सामना बरोबरच आहे, सामना 50-50 आहे, लक्षात ठेवा. सामना बॅलन्सिंग आहे, मात्र सामना 50-50 असू द्या किंवा सामना क्रॅकजेक असू द्या, खट्टा मिठ्ठा जो सामना आहे. यावेळेस पहिला चेंडू येतोय डॉट. पहिला चेंडू डॉट. दडपण थोडंसं कमी असेल कारण स्ट्राईक इनवर नितीन आहे. इथून कशा प्रकारे चेंडू डॉट येतील, कशा प्रकारे प्रेशर मेंटेन ठेवलं जाईल जम्प स्पॉट राई या टीमवर. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच संपली नाहीये, गरमागरम मॅच. डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा चांगला प्रकारे वापर केला गेला. चांगल्या प्रकारे चेंडूला ऑन साईडला खेळलं गेलं, मात्र इथे कुठल्याही प्रकारची घाई नाही. पहा फक्त सिंगल पूर्ण केला गेला. प्रफुल्ल यांना स्ट्राईक त्या ठिकाणी दिली गेली. प्रवीण नागवा कुठे असेल तर ये जरा. प्रवीण नागवा, उमेश नागवा लवकर या. नवीन घरात समोर आहे प्रफुल्ल विथ द स्विन. यावेळेस चेंडूला सरळ पाठवून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. होगी तेरी दांडी. पॉवरफुलच आहे पप्प्या. आता साहेब कोणशी दांडी गुल करते ते बघायचं आहे भरत भाऊ. मॅच मध्ये काय रंगत आहे, संगत आहे, पंगत आहे. रंगबिरंगी बाटली न चाखण्याला ताटली या कोळींची आपली हे आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत 23 गाव खेळतात. 23 गाव बायंदो, एक गाव एक कुटुंब गावन कसं कसं एकत्र रेईनी बांधायला लागते ना रोज कजे करता. तुम्हाला त्याचा जास्त अनुभव आहे. आता 23 गाव एकत्र खेळतात एका संस्थेन. खरोखर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला धन्यवाद दिवायला लागेल का 23 गावांना कसं सांभाळले. धावसंख्या 43. यावेळेस बॅक टू बॅक नवीनच्या अगेन्स्ट हा प्रहार. नक्कीच इकडे स्मशानासारखी शांतता. कोणी तोंडण, कोण नख खाते, कोण तोंडण बोट चालले, कोणी तोंडावर कपडा गेलाय, डोक्यावर हात मारलाय. काय करतील आता या 2 षटकारांना? नक्कीच मित्रमंडळी उमेदमान संघाला सरळ थेट आयसीयू मध्ये नेऊन ठेवलेला जम्प बॉन्ड राई या टीमनं. आयसीयू मध्ये तर नक्कीच नेले, पण जागा पण भेटायनी आयसीयू मध्ये जावाला. इथे विचार करावा लागेल, उमेदमान संघाला विचार करावा लागेल. चला जुनी चेंडू द्या. कोणाकडे जुनी चेंडू लगेच द्यायचे आहे. जुना चेंडू द्या. वापसी करावी लागेल. पलटवार करावा लागेल उमेदमान टीमला. यावेळेस जम्प बॉन्डच्या अगेन्स्ट धावसंख्या झालेली आहे फलकावर 49 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या उर्वरित 8 चेंडूमध्ये 10 धावा. मॅच संपली नाहीये. जरी 2 षटकार मारले तरी देखील मॅच संपली नाहीये. कारण म्हणतात ना मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो या ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. यावेळेस मिस्टर स्टोक हा कॅच होईल का? हा कॅच यस. या कोलीबाराची शान. थँक्यू. 7
चेंडू 10 धावा. त्यासाठी मी म्हटलं होतं दिनेश पाटील की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो या ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि यावेळेस ती वेळ बदलली आहे. प्रफुल्ल डग आउटच्या दिशेनं चेंडू शिल्लक आहे ते 7 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 10. आणखीन एक पी खेळपट्टीवर, एक पी डगआउट मध्ये, दुसरा पी मात्र मैदानात. प्रशांत किणी. हॅलो, तिथं शुभ सन्मान केला जातो चंपा भाटी यांचा. भाटी, शुभ सन्मान करा चंपा भाटीचा. खूप महत्वपूर्ण चेंडू आहे हा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर केला होता. हा चेंडू येतोय डॉट. इथून वापसी करतोय उमेदमान संघ. शेवटचे 2 चेंडू नक्कीच कुठेतरी तो आत्मविश्वास थोडाफार खालावला होता उमेदमान टीमचा. तो आत्मविश्वास वर आणण्याचं काम शेवटचे 2 चेंडू नवीन त्यांचे करतात. 6 चेंडू 10 धावांची गरज. आता टेन्शन आहे. आता शेवटचं षटक कोणाकडे? काय बोलतील बायका बघा भरत भाऊ, बायका आमच्या बघा शांत बसले, पण त्यांजून आशा काही सोडलेली काय? तुला काय वाटते? आम्ही नेहमी ना टीव्ही मध्ये पाहतो ना, मुलं धावत जातात जिंकल्यावर. आज आम्हाला धावत जायचंय ग्राउंड मध्ये. भरत भाऊ ऐकलं तुम्ही? नाही, प्रत्येकाने इच्छा बाळगावी नक्कीच, आणि प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे. नक्कीच त्यांना धावत पाठवायचं आहे आपल्याला. जर जिंकल्या तर नक्कीच पाठवू आपण त्यांना, धावत पाठवू. चालेल धावू. मात्र इतकं निश्चित करा, ज्यांचे पती दैव आहेत त्यांच्या जवळ धावत जा. नक्कीच. हे त्यांनी काय सांगितलं, पण ज्यांचं नवरानं त्यांच्या जवळ धावत जा. नाही, कारण ऊन आहे ना, ऊन काय सांगू शकत नाही, दिसणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. नवीन गरज यांचे शेवटचे 2 चेंडू. खरोखरच या 2 चेंडूना कुठेतरी आत्मविश्वास जो वाढवलेला आहे, जिथून पलटवार उमेदमान टीमने केलेला आहे, तो पलटवार शेवटपर्यंत ठेवला जाईल का? पहिला चेंडू यावेळेस ऑफ साइडला चेंडू हवेत आहे. यावेळेस कॅच होईल का? यस, इज गॉन. धन्यवाद डीजे. खरं टीम काय होलीच पेटवी आज उमेदमानची टीम जिंकली तर बायका सांगतात आज आम्ही होली पेटवू, तुम्ही पेटविता नेहमी, आज आम्ही पेटवू जर जिंकला उमेदमान संघ तर. ही आत्मविश्वास पाहिजे, ही ताकद पाहिजे नाही, ही महिला शक्ती, नारी शक्ती उमेदमान गावचा अभिमान आहे. कारण अशा महिला या मैदानात दिसल्या पाहिजे आपल्याला. कारण महिला या पुरुषाच्या बरोबरीने चालले ना आजकाल. तर क्रिकेटमध्ये का नको? क्रिकेटमध्ये यायला पाहिजे, सीझन क्रिकेटमध्ये, पण टेनिस क्रिकेटमध्ये दिसायला पाहिजे. पीपीची तिकडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत किणी, प्रशांत म्हात्रे, आणि गोलंदाजी पॉइंटवर आपण पाहतात प्रशांत पाटील. लक्षात ठेवा 3 पी एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत या वेळेस. या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत ते 5 धावा करायच्या आहेत त्या 6, माफ करा 10. सावकाश, इतके जोरात ओरडू नका तुम्ही माझ्यावर. यावेळेस हा चेंडू सरळ वाडिश लॉंगॉनच्या वरून षटकार. परत एकदा शांतता. धावा करायच्या आहेत त्या 4 चेंडू शिल्लक आहे 4 विकेटकडे आपण लक्ष देऊया. मात्र मला वाटतं उमेदमान संघाच्या बऱ्याचशा विकेट्स पडलेल्या आहेत. 7 विकेट उमेदमान संघाच्या आहेत. म्हणजे या 4 चेंडूमध्ये 3 धावा जरी केल्या तर देखील जम्प्स बॉन्ड संघ जिंकू शकतोय. यावेळेस चांगला फटका पाहतोय आपण ऑन साइडला, लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव तिथे पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. मिसफील्ड त्या ठिकाणी मुकेश पाटील कडून पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच मिळतील. तो षटकार, आणि त्या षटकाराने अक्षरशः या मॅचची पूर्णतः हवा काढून टाकली.
धाव संख्या 57. 2 धावांची गरज विजयासाठी जेम्स बॉन्डला. यावेळेस कॅच. यस 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 गॉन. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना उमेदमान टीम. उमेदमान संघाच्या भरपूर विकेट आहेत. मी उमेदमान संघाच्या विकेट सांगतोय. या ठिकाणी उमेदमान संघाच्या 7 विकेट आहेत आणि जेम्स बॉन्ड संघाच्या विकेट आहेत त्या मला वाटते 5 विकेट आहेत. म्हणजे 2 चेंडूमध्ये 1 धाव जरी केली, 2 चेंडूमध्ये 1 धाव जरी जेम्स बॉन्ड राईस संघाने केली तरी विकेटच्या बेनिफिटवर जेम्स बॉन्ड राईस संघ जिंकू शकतोय. नक्कीच एकदम अटीतटीचा सामना चालू आहे. बघा भरत बायकोनी सांगितले गौरी मोठी लागली कपड्याने तरी चालेल मी दवील, पण मॅच घेऊन आयला पाहिजे. कारण सर्फ एक्सेल 10 रुपयात मिळतो ना दिनेश पटेल. भरतच्या बायकोला माहितच नाही कॅच कोणी पकडीला. बिया बायका सांगतात तव. 2 चेंडू 2 धावांची गरज. मात्र 1 धाव जरी केली तरी विकेटच्या बेनिफिटवर जेम्स बॉन्ड राईस संघ जिंकू शकतो. त्याच्यामुळे हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. बाबू बच्चे कंपनी जरा मागे. अक्षरशः मी तर म्हणेल श्वास जो आहे तो गळ्यापाशी येऊन थांबलाय. कोण जिंकणार? उमेदमान संघ जिंकणार की राईस संघ जिंकणार? 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज. काय चक्रव्यूह या ठिकाणी रचला गेलेला आहे उमेदमान टीम कडून. यावेळेस चेंडू हवेत. हा कॅच होईल का? नाही. आणि अशा रीतीने या ठिकाणी आपण पाहतोय तर जेम्स बॉन्ड राईस संघ या ठिकाणी विजयी होतोय. वाजवडीचे अभिनंदन जेम्स बॉन्ड राईस. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा बर्फांचा नाही थँक्यू डीचे. अभिनंदन जेम्स बॉन्ड राई. आणि नक्कीच हार्ड लक अँड बॅड लक उमेदमान मास्टर्स. मात्र जबरदस्त क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत